याच्याच समोर आम्ही एक स्टे बुक केला आहे ज्याचं नाव आहे सँडी शोर सी रिसॉर्ट। चमकते उन्हात लाखा लाखा आगीचा पाण्याचा खाकी पण टाकून मी टाकाला खैऱ्यावर झोपले चक्काच्या हवा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आपण आलेलो आहे गोकर्णामधील निर्वाणा बीचला। तर हा आहे निर्वाणा बीच आणि याच्याच समोर आम्ही एक स्टे बुक केला आहे ज्याचं नाव आहे सँडी शोर सी रिसॉर्ट। तर त्या रिसॉर्टचा मी तुम्हाला टूर देणारच आहे, पण आम्ही जे पॅकेज बुक केलं त्यात आम्हाला काय काय मिळालं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आम्ही टेंट स्टे बुक केलेला आहे। तर आम्हाला त्यामध्ये म्हणजे असं होतं की वन डे बुकिंग आहे आमचं टेंटसाठी। तर त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर म्हणजे कायाकिंग आहे, ट्रेकिंग आहे, डीप वॉटर स्विमिंग आहे आणि अजून बरंच काही आहे। आणि त्यासोबत इथे संध्याकाळी एक पार्टी पण होणार आहे रात्री। तर त्याचा सेटअप पण मांडलेला आहे आणि इथे बॉनफायर होणार आहे, डीजे सेटअप होणार आहे आणि खेळण्यासाठी इकडे व्हॉलीबॉल पण आहे, तर तेही खेळू शकतो आपण। आणि इथे एक स्मॉल ट्रेक पण दिला आहे त्यांनी। इथे आपण ट्रेक करून वरती जायचं आणि वरती एक लेक आहे, त्या लेकला एक छानसा व्ह्यू आहे। वरून तुम्ही जर इकडे बघणार समुद्र खूप सुंदर व्ह्यूने दिसतो। तर मग हे सगळं आहे आमच्या त्या पॅकेजमध्ये। तर मी आता तुम्हाला टूर देते आमच्या रिसॉर्टचे। तर हे आहे बीचच्या समोरून, बीचवरून जेव्हा आपण येतो त्यावेळी इथे डायरेक्ट आपली एंट्री होऊ शकते। आणि हा जो बीच आहे तो प्रायव्हेट बीच आहे, म्हणजे याच्यात आउटसाइडर्स अलाउड नाही आहेत। तर जे लोक इथे स्टे बुक करतात त्यांच्यासाठी हा बीच ओपन आहे आणि खूप सुंदर बीच आहे। आणि रात्री इथे आपल्याला इल्युमिनेशन्स पण बघायला मिळतात। तर आपण रात्री ते पण बघणार आहेत आणि मस्त पार्टी पण करणार आहेत। आणि काही मुलं इकडे व्हॉलीबॉल पण खेळत आहे। इथे रेस्टॉरंट आहे आणि मुलं इकडे व्हॉलीबॉल पण खेळत आहे आणि असा सुंदरसा व्ह्यू आहे। इथे खूप छान छान ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या इकडे आमच्यासाठी। तर मी आता तुम्हाला आमचा टेंट स्टे दाखवते। तर इथे टेंट स्टे असल्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न येतो की आपलं सामान कुठे ठेवायचं किंवा आपलं लगेज कुठे ठेवायचं। तर त्यासाठी त्यांनी एक लगेज रूम दिलेला आहे ज्यामध्ये सगळ्यांचे लगेज सेफ्टी लॉकर्समध्ये ठेवले जातात आणि मग आपण असे लगेज ठेवू शकतो आणि मग आपण सेफली आपल्या टेंटमध्ये जाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला आपल्या लगेजचं टेन्शन नाही राहणार। आणि हे आहे इथले टेंट। हा तिथं कशाला साखराते। तर मग हे सगळं आहे आणि इथे फ्रेश होण्यासाठी पण आहे। हे जे व्हाईटवाला हे रूम दिसतोय ते गर्ल्ससाठी आहे। तिथे वॉशरूम पण आहे सेपरेट आणि बाथरूम पण आहेत। आणि इकडे हे सगळं बॉईजसाठी आहे, ओपन शॉवर आहे आणि टॉयलेट आहे। तर हे सगळं असं आहे इथे। तर रात्री खूप मजा येणार आहे, तर आपण इथे रात्री मस्त मजा करूयात। तर हा आहे आमचा टेंट। या सो दिस इज अवर टेंट। अरे मस्त आहे। मी तर पहिल्यांदाच टेंटचा एक्सपिरियन्स घेणार आहे। तर आमच्या पॅकेजमध्ये काही वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहेत, मग त्यासाठी आम्ही इथे बॅक वॉटर्सला आलेलो आहेत। तर इथे आपण करणार आहोत मड वॉक, आयलंड वॉक, कायाकिंग आणि डीप वॉटर स्विमिंग।
तर ही बोट आपल्याला पाण्याच्या मधोमध घेऊन जाणार आहे आणि ही बोट खूपच सुंदर आहे. जसं की तुम्ही बघू शकता इथे जसा की एखादा विला असतो तशीच बोट आहे. इथे तुम्हाला सोफे पण दिसतील, समोर एक बेड पण आहे. बेडवर झोपून आपण मस्त व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. आणि इकडे असे 2 रूम्स पण आहेत जिथे म्हणजे जे लोक बुकिंग करतात ते या रूममध्ये राहू शकतात. आणि इकडे एक किचन पण होता आणि इकडे वरती जाण्यासाठी स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्स चढून वरती जाऊन पण एक छान असं मस्त बसण्याची सोय केलेली आहे. आणि तिथून जो व्ह्यू दिसतो तो खूपच सुंदर आहे. हेलो, कहाँ से आए हो आप? मुंबई से। अच्छा, बैंगलोर से आए. ओ बेंगलोर. आयलँडवर जाण्यासाठी आपण आता एका छोट्या बोटवर शिफ्ट झालो आहे आणि ही बोट आपल्याला घेऊन जाणार आहे बॅकवॉटर्सकडे. तिकडेच आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. मडवा सी, दिस इज मड आणि दिस इज वॉक. त्याच्याने पाय मडून जातात. आणि मग आयलँडवर जाऊन धुवायचे ते पाय आणि मग काय व्हिडिओ आता एक स्टार्ट व्हिडिओ. तर आता आपण कायाकिंग करायला आलेलो आहे. तर हे कायाकिंगचं लोकेशन आहे, खूप मस्त आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट. तर आता आपण जाऊ मस्त एक व्हिडिओ शूट करू. तर आम्ही दोघं करत आहोत कायाकिंग. ओ तिकडे चालली ना बोट. सावलीत नाही, तिकडे मड असेल ना म्हणून मी नाही म्हणते. छान पैकी आमची कायाकिंग होती. तुम्ही तर उलटी बोट चालवत होते ना ग. रिवर्स गाडी होती त्याची. रिवर्स गाडी पण शिकून गेला. या ठिकाणच्या पाण्यात खूप सारा गाळ असल्यामुळे आम्ही डीप स्विमिंगची ॲक्टिव्हिटी स्किप करून आमच्या रिसॉर्टला परत जात आहोत. तर आता इव्हिनिंग झाली आहे आणि इव्हिनिंगचा जो सनसेट आहे तो आम्ही इथे बघितला आणि तो खूप सुंदर होता. आणि बघू शकता तुम्ही वातावरण किती छान आहे, खूप भारी वाटतं इथे. आणि हे आमचं लोकेशन जिथे आम्ही आलो आहेत. इथे पण मस्त मस्त तयारी चाललेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते, पार्टीचं प्रिपरेशन चाललं आहे.
तर हे आहे निऑन फेस पेंटिंग. हे सुद्धा आपल्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहे आणि त्यासाठी इथे आर्टिस्ट पण अवेलेबल आहेत. तर आम्ही स्वतःच हा फेस पेंटिंग करण्याचा एक्सपिरियन्स घेत आहोत. न्यू इयर स्टार्ट झालेला आहे, तर तुम्हा सगळ्यांनाही न्यू इयरच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे आता बॉनफायर स्टार्ट झालेला आहे आणि आता लोक लॅम्प पण उडवणार आहेत.